Good morning, everyone. So, for today's lecture, we will start with our paper plant morphology and anatomy, and we are going to discuss the chapter that we have started just yesterday, but due to some other work, I was not able to continue with the lecture. So within this, we are going to discuss the topic 2, that is morphology of reproductive parts, in which we will discuss the topic inflorescence. Now within inflorescence, this is the syllabus, like introduction, definition. Then there are three different types of inflorescence, like racemose, cymose, and special type. We are also going to discuss the detailed subtypes of each of the type of inflorescence. And at the last, we will discuss about significance of inflorescence. So this is the complete syllabus for the topic 2 for inflorescence. So now, without wasting time, let's start with our lecture. So now I will share the full screen. So please tell me, does the audio and the screen are both are clear to you? Yes, sir. Okay, fine. So let's start with this. Now look, if you look about the definition of inflorescence, then by definition, botanically, it is known as the specialized branch of the plant that is bearing the group of flowers. अतिशय सिंपल डेफिनेशन आहे, एका सेंटेन्स मध्ये आपल्याला देता येते. That here it's a special branch of plant that is bearing a group of flowers. मराठीत जर सांगायचं तुम्हाला सरळ तर एखाद्या झाडाची स्पेशल ब्रांच असते की ज्याच्यावरती फुलं येतात, की ज्याच्यावरती फ्लावर्स डेव्हलप होतात, अशा ब्रांचला आपण काय म्हणतो, इनफ्लोरसन्स. आता हे असं का दिलंय की एक स्पेशल ब्रांच आहे ज्याच्यावरती फ्लावर्स येतात, बिकॉज द टाइम ऑफ द फ्लावरिंग is always specific for each plant. Means what? Each plant will produce the flowers in the specific time period of the year. There are some flowers showing the flowerings throughout the year. Okay, but still you will find काही असे प्लांट्स आहेत की ज्यांना वर्षाच्या एक ठराविक वेळेमध्येच फ्लावरिंग येतं, आणि इन दॅट केस त्या प्लांट्स वरती मग फ्लावरिंग साठी काही स्पेशल ब्रांचेस डेव्हलप होतात. त्या ब्रांचेसला म्हटलं जातं इनफ्लोरसन्स. किंवा त्याचे आणखीन एक आपण सेकंड डेफिनेशन करतो, दॅट इट इज द अरेंजमेंट ऑफ फ्लावर्स ऑन द फ्लोरल ऍक्सिस ऑफ अ प्लांट. So what is the inflorescence represents? It represents the arrangement of flowers on the floral axis of the plant. आता इथे फ्लोरल ऍक्सिस कशाला म्हणायचंय, तर ह्या स्पेशल ब्रांचलाच म्हटलं जातं फ्लोरल ऍक्सिस. सो तुम्ही असं म्हणू शकता की जी नवीन ब्रांच डेव्हलप होते त्याला म्हटलं जातं फ्लोरल ऍक्सिस, की ज्याच्यावरती ग्रुप ऑफ फ्लावर्स or multiple flowers are arranged on such floral axis, and now this is known as inflorescence. म्हणजे थोडक्यात अगदी सरळ सांगायचं तुम्हाला तर तुम्ही बघितलं असेल की आता फ्लावरिंग सीझन ज्यावेळेस सुरू होतो प्लांट्स मध्ये, आता पण काही प्लांट्सला फ्लावरिंग आहे. दरवर्षी कुठल्या ना कुठल्या प्रत्येक सीझन मध्ये वेगळ्या वेगळ्या प्लांटच्या स्पीसीजला फ्लावरिंग होतं. तर जर तुम्ही बघितलं असेल, समजा तुम्ही रोड साईड जर कधी पाहिलं ना, तर एखाद्या ठिकाणी बघा की एक पूर्ण फ्लावरचा गुच्छ आलेला असतो भला मोठा प्लांट वरती, बरोबर. तर त्याला म्हटलं जातं इनफ्लोरसन्स. लक्षात ठेवायचं नाही, सरळ मराठीत सांगतोय तुम्हाला. एक फुलांचा जर भला मोठा गुच्छ तयार झाला असेल त्या प्लांट वरती, तर त्याला काय म्हटलं जातं, इनफ्लोरसन्स. किंवा काही प्लांट मध्ये असे ग्रुपमध्ये फ्लावर्स येत नाहीत, एक सिंगल फ्लावर येतं, त्याला सुद्धा म्हटलं जातं इनफ्लोरसन्स. ठीक आहे. म्हणजे तिथे एक फुल असू द्या त्या प्लांट वरती येणार सेपरेटली, किंवा ग्रुप ऑफ फ्लावर्स असू द्या, बोथ आर टर्म्ड ॲज इनफ्लोरसन्स. आणि हा प्लांट्स मध्ये खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. ओके. आता इनफ्लोरसन्स कशासाठी तयार होतो, मी कालही सांगितलं होतं
that inflorescence is produced only for the purpose of reproduction. इन्फ्लोरेसन्स हा तर ग्रुप आहे, पण त्याच्यामध्ये असतात कोण? फ्लावर्स. ठीक आहे. तर मग मला सांगा, हे डेफिनेशन कळलंय का तुम्हाला दोन आधी? हे मला सांगा, मग आपण पुढचं घेऊया. हो सर. Yes, sir. Okay, good. So if you are clear with this, then let's start with the next point. Now look, second slide आता तुम्हाला इथे दाखवतोय मी. Within the second slide, you will find that there are some introductory points regarding inflorescence are given. So please read them very carefully. Now look, what are the flowers first? Flowers are the reproductive parts of the plant. एक एक शब्द आपण समजून घेऊ प्रत्येक वाक्यामधला व्यवस्थित. Flowers are reproductive parts of the plant. Reproductive means they are involved in the process of sexual reproduction in plants. म्हणजे प्लांट्स वरती फुलं येतात किंवा फ्लावर्स येतात, त्यांचं एकच पर्पज असतं, सेक्शुअल रिप्रोडक्शन. कारण की फ्लावर्स आले तर मग फ्रुट्स येतात, आणि फ्रुट्स आले तर मग त्याच्यामध्ये सीड्स येतात, आणि सीड्स हे काय असतं, पुढच्या जनरेशनचं इनिशिएशन साठी तो सीड्स हा वन ऑफ द जेनोटाइप असतो. बरोबर. म्हणजे पुढची जनरेशन जर सुरू करायची असेल, पुढची जनरेशन जर जन्माला यायची असेल, तर त्यासाठी प्लांटकडे सीड्स पाहिजेत. बरोबर. आणि मग सीड्स हे कशा थ्रू तयार होतात? थ्रू द प्रोसेस ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन. सो प्लीज ऑलवेज रिमेंबर दिस. The purpose of development of flowers is only the sexual reproduction in plants. बाकी फ्लावर्सचं दुसरं काहीही काम नाहीये प्लांट्स मध्ये. एकच रोल प्ले करतात ते, द प्रोसेस ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन. इज इट क्लिअर टू यू? Yes, sir. Please remember this sentence. Please remember this sentence. It is most important. आपल्यासाठी तयार नाही होत फुलं, आपण फुलं तोडतो, ही आपली चूक आहे. बरोबर. लक्षात ठेवा, आपण आपल्याला फुलं आवडतात, आपण तोडून घेतो, तो आपला प्रॉब्लेम आहे. महत्वाचं काय, फ्लावर कशासाठी येतात? ओनली फॉर द पर्पज ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन. ओके. आता तुम्ही पाहिलं असेल की फ्लावर्स हे कुठे डेव्हलप होतात? कधीही मेन स्टेम जे असतं त्याच्यावरती फ्लावर्स येतात का? तर नाही. दे आर डेव्हलप्ड ऑन सम ब्रांचेस, ऍक्झिलरी ब्रांचेस. म्हणजे ब्रांचेस आणि सब ब्रांचेस जे असतात मेन स्टेमच्या, त्याच्यावरती फ्लावर्सची डेव्हलपमेंट होते. राईट. आता फ्लावर्स जेव्हा अरेंज होतात किंवा डेव्हलप होतात, देन दे आर डेव्हलप्ड इन ग्रुप्स. काही प्लांट्स मध्ये फ्लावर्स हे ग्रुप्स मध्ये येतात, म्हणजे खूप सारे फुलं एका ठिकाणी येतात, किंवा क्लस्टर्स मध्ये येतात. बरोबर. क्लस्टर म्हणजे काय, एकाच ठिकाणी खूप मोठा बंच तयार झालेला असतो फ्लावर्स. किंवा इन मेनी केसेस दे आर ऑल्सो सॉलिटरी. सॉलिटरी म्हणजे सिंगल. ओके. सो देर इज अ फॉर्मेशन ऑफ ओनली सिंगल फ्लावर, दॅट इज ऑल्सो टर्म्ड एज इन्फ्लोरेसन्स. म्हणजे 2 ते 3 केसेस आपल्याला प्लांट्स मध्ये बघायला मिळतात. फ्लावर्स एकतर ग्रुप मध्ये येतील किंवा क्लस्टर मध्ये येतात. क्लस्टर म्हणजे छोटासा जागी बंच असतो एका ठिकाणी, त्याला म्हटलं जातं क्लस्टर. और मेनी टाइम्स दे आर सॉलिटरी. सॉलिटरी म्हणजे काय, एकटं फुल सेपरेट येतं, ते ग्रुप मध्ये डेव्हलप होत नाहीत. सो सॉलिटरी म्हणजे सिंगल. सो नाव आता हे सिंगल आले तर प्रश्न नाही, पण जर ते फ्लावर्स ग्रुप मध्ये असतील किंवा क्लस्टर्स मध्ये असतील, तर मग त्यांची अरेंजमेंट जी असते ती डेफिनाइट असते. प्लीज रिमेंबर दिस. सॉरी, look what I am trying to explain. Okay. If the flowers are developed in groups or clusters, then the flowers are arranged with a definite plan. म्हणजे जर फुलं ग्रुपमध्ये येत असतील प्लांट्स वरती, तर त्यांचा अरेंजमेंटचा काहीतरी एक डेफिनेट पॅटर्न असतो. कसेही रॅन्डमली कुठेही फुलं येत नाहीत.
फ्लावर्सची पोझिशन, त्यांची अरेंजमेंट ही स्पीसीज टू स्पीसीज, प्लांट टू प्लांट अतिशय डेफिनेट आहे आणि ती युनिक आहे. युनिक म्हणजे काय? त्या प्लांटला पर्टिक्युलर त्या अरेंजमेंट मध्येच फुलांची अरेंजमेंट त्याच्यावर तुम्हाला बघायला मिळते. असं नाही होणार की ह्या वर्षी वेगळी अरेंजमेंट आहे, पुढच्या वर्षी वेगळी अरेंजमेंट आहे एकाच प्लांट वरती. इट इज नॉट पॉसिबल. Okay, and also you will find that, and that's why it is important in morphology, taxonomy and evolution. हे पण फार महत्वाचं आहे की मग आता इनफ्लोरसन्सचे कॅरेक्टरिस्टिक्स किंवा फ्लावरचे कॅरेक्टरिस्टिक्स जर प्लांट टू प्लांट किंवा स्पेसिस टू स्पेसिस जर डेफिनाइट असतील तर मग आपण प्लांटच्या आयडेंटिफिकेशनसाठी मॉर्फॉलॉजी, टॅक्झॉनॉमी आणि इव्होल्युशन या 3 ब्रांचेस मध्ये आपल्याला फ्लावरचा स्टडी करता येतो आणि त्याच्यावरनं आपल्याला स्पेसिस आयडेंटिफिकेशन, क्लासिफिकेशन, नोमेनक्लेचर या सगळ्या भानगडी करता येतात. बरोबर? म्हणजे क्लासिफिकेशन करता तुम्ही, अरेंजमेंट आहे त्या प्लांटची वेगवेगळ्या टॅक्सॉनॉमिकली किंवा इव्होल्युशन स्टडी असेल, फायलोजेनेटिक स्टडी असेल, तर यामध्ये मग फ्लावरचे कॅरेक्टर्स आपल्याला वापरता येतात. तुम्ही जर जुन्या क्लासिफिकेशन सिस्टीम जर बघितल्या तर त्या लोकांनी फक्त फ्लावर वरतीच फोकस केलाय. बघा, आज मी जरी तुम्हाला सांगितलं की तुम्ही एखादं प्लांटला पटकन कशावरून ओळखता रे? समजा एखादं डेकोरेटिव्ह जर प्लांट असेल आणि खूप सारे फुलं एकत्र तुम्हाला जर दिले, मी प्लांट्स दिले सॉरी, तर तुम्हाला पटकन ओळखण्याचे आता सध्या काय म्हणजे काय हायलाइटिंग पॉइंट असतो तुमचा? तुम्ही त्याचे मूळ पाहत बसणार आहे की खोड पाहत बसणार आहे, म्हणजे रूट, स्टेम बघणार आहेत, लिव्स बघणार आहेत की फ्लावर्स बघणार आहे? इझिली आपलं लक्ष कशाकडे जातं? फ्लावर्स. ऑफकोर्स फ्लावर्स कडे. आणि फ्लावर्स कडे बघून आपण लगेच सांगू शकतो की हा हे रोजचं फ्लावर आहे, हे जास्वंदाचं फ्लावर आहे किंवा हे आणखी दुसरं कुठलं तरी फ्लावर आहे. बरोबर? म्हणजे प्लांट्स आपल्याला ओळखता येतात कशावरनं? फ्लावर्सच्या कॅरेक्टरिस्टिक वरून किंवा इनफ्लोरसन्सच्या कॅरेक्टरिस्टिक वरून आपल्याला फ्लावर्स आयडेंटिफाय करता येतात. आणि म्हणूनच मी तुम्हाला मागच्या 1-2 लेक्चरमध्ये सांगितलं होतं की तुमचं ऑब्झर्वेशन खूप सुंदर पाहिजे. अतिशय बारीक आणि अनालिसिस करणारं तुमचं ऑब्झर्वेशन असलं पाहिजे प्लांट्सच्या बाबतीत. तरच बॉटनी समजणं फार सोपं जातं. बॉटनी लॅबमध्ये किंवा पुस्तकात असं शिकून नाही होत. बॉटनी इज ऑल अराउंड यू. बरोबर? सगळं निसर्ग म्हणजेच बॉटनी. राइट? सो यू नीड ओन्ली अ गुड ऑब्झर्वेशन. म्हणजे तुम्हाला ह्या गोष्टी समजतील हे लक्षात ठेवा नेहमी. ओके, सो मला सांगा हे पॉइंट्स क्लिअर झाले का सर्वांना? काय इथं सांगितलंय ते? व्हॉट वी हॅव डिस्कस? फ्लावर्स. ओके, जस्ट क्विकली रिवाइज करतो मी. फ्लावर्स हे काय आहेत? दीज आर द रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स ऑफ द प्लांट. कुठे डेव्हलप होतात? डेव्हलप्ड ऑन द एक्झिलरी ब्रांचेस ऑर मेन ब्रांचेस ऑफ स्टेम. कसे डेव्हलप होतात? दे आर डेव्हलप्ड इन ग्रुप्स, क्लस्टर्स or they are solitary, that means singly developed. Now arrangement of the flowers is always with definite plan, and that is from species to species. It's always definite or specific. Now, and that's why the characteristic of inflorescence flowers are important in morphology, taxonomy and evolution. So this is all about introduction and the definition of inflorescence. Now, if you have understood this, then let's talk about the इथे काही इमेजेस आहेत माझ्याकडे अबाउट द एक्झाम्पल्स ऑफ इन्फ्लोरसन्स. म्हणजे तुम्हाला मी 2-3 इमेजेस दिल्यात बघा. याच्यावरून तुम्हाला कळेल की नेमकं इन्फ्लोरसन्स कशाला म्हणायचं. बरोबर? आता बघा इथे हे पहिला जो इथं दाखवलाय हा पूर्ण ऍक्सिस दिसतोय तुम्हाला. इथे खूप सारे फ्लावर्स आहेत एकाच. इथं तुम्ही बघा इथे एक सेंटरला एक छोटासा ऍक्सिस आहे. बरोबर? की इथं स्टेम लाईक ब्रांच आहे इथे छोटीशी आणि याच्यावरती हे सगळे फुलं आलेली आहेत. बरोबर? म्हणजे इथे एक कॉमन त्याला असा इथे एक स्टॉक दिसतो तुम्हाला, याच्यावरती बाकी सगळे फुलं अरेंज आहेत. सो इट्स अ इन्फ्लोरसन्स. आता इथे तसं नाही, इथे 2-3च फुलं आहेत सेकंड मध्ये. हे माहिती असेल तुम्हाला. जॅस्मिनचं फ्लावर आहे, तर याच्यामध्ये 2-3च फुलं आहेत तरी सुद्धा हा इन्फ्लोरसन्स आहे. किंवा लास्ट हे माहिती आहे सर्वांना, हिबिस्कस. राईट? बॉटॅनिकल नेम इज
हिबिस्कस म्हणजे मराठीत आपण त्याला जास्वंद म्हणतो. तर बघा हे एक सिंगलच फुल येतं. तुम्ही पाहिलंय ना जास्वंद कधी? सर्वांनी बघितलं असेल जास्वंदाचं ऑफकोर्स. बघा तुम्ही जास्वंदाची फुलं असे पहिल्यासारखी ग्रुपमध्ये येतात का एकटं एकटं फुल येतं? सॉलिटरी येतं का? येस. Yes, solitary. राईट. इट्स अ काइंड ऑफ सॉलिटरी फ्लॉवर. तरी सुद्धा हा काय झाला? इनफ्लोरसन्स. म्हणजे इनफ्लोरसन्स असा कुठल्याही टाईपचा असू शकतो. हे इमेजेस का दाखवले तुम्हाला तर आयडिया येईल तुम्हाला की इनफ्लोरसन्स म्हणजे नक्की कशाला बनायचं. सो दिस इज ऑल अबाउट फ्यू एक्झाम्पल्स ऑफ इनफ्लोरसन्स. आता हे बेसिक एक्झाम्पल आहेत हे लक्षात ठेवा. मी जे घेतलंय हे त्याचे बेसिक एक्झाम्पल्स आहेत. याच्यामध्ये सब टाइप्स खूप सारे आहे. ठीक आहे, पण आता आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी हे बेसिक माहिती असावं तुम्हाला. सो चला आता आपण पुढचा पार्ट घेणार आहे, पार्ट्स ऑफ इनफ्लोरसन्स. इट इज ऑफ टू मच इम्पॉर्टन्स. Now this point is entitled as parts of inflorescence. तुम्ही याला स्ट्रक्चर ऑफ इनफ्लोरसन्स सुद्धा म्हणू शकता. म्हणजे तुम्हाला जर क्वेश्चन आला अबाउट एक्सप्लेनिंग द पार्ट्स ऑफ इनफ्लोरसन्स, और यू कॅन से सिम्पली राईट अ नोट ऑन इनफ्लोरसन्स. शॉर्ट नोट लिहा इनफ्लोरसन्स वरती किंवा त्याचं स्ट्रक्चर एक्सप्लेन करा, पार्ट्स एक्सप्लेन करा. ठीक आहे, तर तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे. आता इथे ही डायग्राम जी मी दाखवतो इथे सेंटरला जी पहिली डायग्राम आहे ती बघा. या डायग्राम मध्ये हे फक्त डायग्रामॅटिक स्केच आहे. हे कुठल्याही स्पीसीजला प्लांटला बिलॉंग करत नाही. हे फक्त आपल्याला समजण्यासाठी एक ड्रॉ केलेलं डायग्रामॅटिक स्केच आहे. हे कुठलं रिअल फ्लावर्स नाही. ओके, हे फक्त आपल्याला कळावं की काय काय प्रकार असतो त्याच्यामध्ये किंवा टाइप्स कुठले असतात, पार्ट्स कुठले असतात, म्हणून एवढं दाखवलंय. लक्षात ठेवाय सर्वांनी. तुम्ही उद्या म्हटले की दाखवा आम्हाला असं फ्लावर कुठे आहे, तर तसं काही शक्य नाही, बिकॉज इट्स अ डायग्रामॅटिक स्केच. नाव लेट्स स्टार्ट विथ दिस. बघा आता पार्ट्स मध्ये मी काही नावं दिलेत ह्या डायग्राम मध्ये. सो फर्स्ट आय विल स्टार्ट विथ द पेडंकल. लुक इथे मार्क करतो मी. हा पहिला पार्ट आहे आपला दॅट वी आर गोइंग टू डिस्कस. पेडंकल. It is also known as floral axis. पेडंकललाच काय म्हटलं जातं? फ्लोरल ऍक्सिस. नीट लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, इट इज ऑल्सो नोन ऍज फ्लोरल ऍक्सिस. म्हणजे मगाशी डेफिनेशन मध्ये जे आपण सांगितलं होतं दॅट इट्स अ स्पेशल ब्रांच ऑन विच फ्लावर्स आर डेव्हलप्ड. सो दिस स्पेशल ब्रांच is also known as floral axis and it is commonly called as peduncle. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता that flowers are developed on the special branch known as peduncle. Is it clear to you? Yes, sir. ओके, म्हणजे बघा आता याला फ्लोरल ऍक्सिस का म्हणायचं? बिकॉज हे बघा हा जो सेंट्रलचा एवढा पूर्ण रॉड लाईक स्ट्रक्चर दाखवलं इथे, हे दिसतंय तुम्हाला ना, लेबल केलं दिसत असेल. ही जी ब्रांच आहे ऍक्च्युली दिस इज नोन एज द फ्लोरल ऍक्सिस बिकॉज ऑल अदर फ्लावर्स आर अरेंज्ड ऑन द सेंट्रल ऍक्सिस. ओके, सो इट्स अ काइंड ऑफ स्पेशल ब्रांच. ना आता युजली पेडंकल्स कुठे तयार होतात? एनी आयडिया? अशा टाईपचा इन्फ्लोरसन्स हा कुठे असतो? स्टेम वरती. म्हणजे मला असं विचारायचंय, एखाद्या फांदीच्या टिपला असतो की मध्ये कुठेतरी असतो? कॅन यू एक्सप्लेन? तुम्ही कधी बघितलंय? म्हणजे काय सांगायचं मला नीट समजून घ्या मी काय विचारतोय तुम्हाला. बघा समजा हे प्लांटचं मेन स्टेम आहे किंवा एक मोठी ब्रांच आहे प्लांटवरची, ठीक आहे, असं कन्सिडर करा. तर मग ह्या ब्रांचला समजा सब ब्रांच आली एखादी, तर युजली बऱ्याच काही प्लांट्स मध्ये इथे इन्फ्लोरसन्स तयार होतो ह्या पोझिशनला, टिपला. काही प्लांट्स मध्ये इथे तयार होतात अशी. ठीक आहे, म्हणजे इन्फ्लोरसन्सच्या पोझिशन ह्या प्लांट टू प्लांट बदलतात. काही प्लांट्स मध्ये इन्फ्लोरसन्स हे त्या ब्रांचच्या टिपला डेव्हलप होतात
काही प्लांट्स मध्ये ते मध्येच इन द मिडल पोर्शन, त्यानंतर तुम्हाला एक्सप्लेन करतो मी त्याला काय म्हणायचं, त्याला म्हणतात ऍक्झिल. ठीक आहे. सो इन दिस वे द इन्फ्लोरेसन्स आर डेव्हलप्ड ऑन दिस ब्रांचेस. ओके. तर आता हे झालं पेडंकल. म्हणजे पेडंकल हा डायरेक्टली कुठे अटॅच असतो, टू दी ब्रांच ऑफ द मेन स्टेम. म्हणजे ब्रांचेस वरती किंवा सब ब्रांचेस वरती पेडंकल हा डायरेक्टली अटॅच्ड असतो. आता बघा, पेडंकल वरती पहिल्यांदा जे अरेंज होतात ते आहेत फ्लावर्स. आता इथं मी एक टाईप घेतो ऍक्च्युली. तर बघा, काही प्लांट्स मध्ये ही कंडिशन उलटी असते, पण एक डायग्रामॅटिक समजून घ्या. इथे हे रेड कलरने मी जे दाखवले हे काय रिप्रेझेंट करतायत, फ्लावर्स. आता ह्या केसमध्ये ह्या डायग्राम पुरतं जर बोलायचं झालं तर मग बघा इथे काय लिहिलंय, दिस इज अ ओल्ड फ्लावर अँड देर इज अ यंग फ्लावर. म्हणजे ह्या केसमध्ये इथे बेसला ओल्ड फ्लावर आहे आणि टिपला यंग फ्लावर्स आहे. म्हणजे एका पेडंकल वरती आपल्याला दोन टाईपचे फ्लावर दिसतात. एक ओल्डर फ्लावर्स म्हणजे मॅच्युअर्ड झालेले उमललेली फुलं दिसतात, आणि यंग फ्लावर्स म्हणजे अतिशय छोटे किंवा त्या फ्लावरचे बर्ड्स दिसतात. बर्ड्स म्हणजे कळ्या दिसतात आपल्याला. ठीक आहे. सो इन दिस वे यू विल फाइंड that the both type of flowers are seen arranged on the floral axis. आता नीट बघा इथे, हे फ्लावर्स ह्या पेडंकल वरती अटॅच झालेत, बट तुम्ही पाहिलं असेल आता की काही फुलांना त्यांचा स्वतःचा स्टॉक असतो. स्टॉक म्हणजे मराठीत सर्व त्याला आपण देठ म्हणतो, बरोबर. म्हणजे काही फुलांना त्यांचा देठ असतो. ओके. तर त्या फुलाचा जो देठ असतो त्याला म्हटलं जातं पेडिसेल. प्लीज लुक केअरफुली. जर तो पानाचा देठ असेल म्हणजे लीफचा जर त्याला स्टॉक असेल तर त्याला म्हणतात, एनीवन, पानाचा जर स्टॉक असेल किंवा लीफचा जर स्टॉक असेल त्याला काय म्हटलं जातं, आठवतं कोणाला? Does anyone is able to tell me what do you mean by the stalk of the leaf? It is known as petiole. हे लक्षात ठेवायचं. हे बघा इथे दाखवतो मी, पानाचा जर स्टॉक असेल, लीफचा जर स्टॉक असेल तर त्याला काय म्हटलं जातं, पेटिओल. पण जर तो फ्लावरचा स्टॉक असेल तर त्याला म्हटलं जातं पेडिसेल. सो सिम्पली व्हॉट इज पेडिसेल? इट्स अ स्टॉक ऑफ फ्लावर. त्याचं फंक्शन काय आहे? इट अटॅचेस द फ्लावर विथ द पेडंकल. म्हणजे बघा इथे ह्या फ्लावरला आणि ह्या पेडंकलला दोघांना इथे अटॅच करणारा पार्ट काय आहे या पोझिशनला, त्याला म्हटलं जातं पेडिसेल. ठीक आहे. आता काही प्लांट्स मध्ये दोन कंडिशन्स आहेत, पेडिसेल प्रेझेंट असतो और अब्सेंट असतो. म्हणजे प्लांट टू प्लांट, स्पीसीज टू स्पीसीज जर आपण पाहिलं, पेडिसेल मे बी प्रेझेंट और मे बी ऍबसेंट. म्हणजे ही दुसरी डायग्राम बघा आता इथे दिलंय. ह्या केसमध्ये पेडिसिल हा ऍबसेंट आहे, इथं पेडिसिल नाही. मग इथं फ्लावर्स कुठं अटॅच झाले डायरेक्टली? दे आर अटॅच डायरेक्टली टू व्हॉट? पेडुंकल. राईट, पेडंकल. राईट. सो now look, you will find that this is the peduncle, right, on which the flowers are attached with pedicel or without pedicel. Fine, they are attached with pedicel or without pedicel. मग अशा केस मध्ये या फ्लावर्सला आपण दोन टर्मिनॉलॉजीज यूज करतो. जर त्या फ्लावर्सला त्यांचा स्वतःचा स्टॉक असेल, पेडिसेल असेल, तर अशा फ्लावर्सला म्हटलं जातं पेडिसिलेट फ्लावर्स. ते पुढे घेणार आहे मी, पण ऐकून घ्या व्यवस्थित. इथे जर फ्लावर्सला पेडिसिल असेल तर त्याला म्हणायचं पेडिसिलेट फ्लावर्स. बट
if the pedicel is absent, then these are known as sessile flowers. Sessile म्हणजे SESSILE, sessile flowers. म्हणजे या दुसऱ्या डायग्राम मध्ये कुठल्या टाईपचे फ्लावर्स आहेत? सेसाइल फ्लावर्स आहेत आणि या पहिल्या डायग्राम मध्ये पेडिसिलेट फ्लावर्स आहेत. ठीक आहे, ही दुसरी डायग्राम मी खास तेवढ्यासाठी इथे दाखवली that you should be able to understand the difference between the pedicellate flower and sessile flower. म्हणजे whether the pedicel is present or it is absent, doesn't matter. Is it clear to you? तीन गोष्टी समजल्या का तुम्हाला? मला सांगा आधी व्यवस्थित. पहिला आपण घेतलंय पेडंकल म्हणजे फ्लोरल ऍक्सिस, दुसरा घेतला फ्लावर्स, तिसरा पार्ट काय घेतला? पेडिसेल. ओके, so please tell me, is it clear to you? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. ओके, गुड. आता बघा, ते कोणीतरी एक क्वेश्चन विचारला मला की त्यांची ग्रोथ कंटिन्युअस असते का डिसकंटिन्युअस असते. मी आधी सांगितलं ही डायग्राम आहे ना, ही फक्त एक रिप्रेझेंटेटिव्ह घेतली मी. याच्यामध्ये ग्रोथ कंटिन्युअस असते ऍक्च्युली ह्या टाईपच्या इन्फ्लोरेसन्स मध्ये, पण ते आपण पुढे घेणार आहोत, काळजी करू नका. म्हणजे रेसिमोज इन्फ्लोरेसन्स आणि सायमोज इन्फ्लोरेसन्स जे आपण पुढे घेणार आहे, दोन टाइप्स, त्याच्यामध्ये ते पॉइंट्स डिटेल्स मध्ये येतील. ठीक आहे, तर आता अजून काय राहिलं? तिसरा पार्ट राहिला याचा, अजून एक नेक्स्ट पार्ट राहिला, सॉरी, ब्रॅक्ट. आता बघा, ब्रॅक्ट म्हणजे काय, इथे नीट बघा व्यवस्थित. या प्रत्येक फ्लावरच्या बेसला एक छोटा लीफ सारखा इथे एक आउटग्रोथ दाखवली आहे. हे बघा, इथे चेक करू शकतो मी प्रत्येकाने. हे खालचे हे जे दोन आहेत ना, हे लीफ आहेत बरं का, हे लक्षात ठेवायचं. खाली जे दोन मोठे मोठे दाखवलेत हे काय रिप्रेझेंट करतायत? लीव्स. पण तुम्ही जर पाहिलं तर इथे तुम्हाला असं दिसेल की प्रत्येक पेडिसिलच्या किंवा इथं फ्लावर्सच्या बेसला एक छोटासा लीफ लाईक आउटग्रोथ असते. इट्स नॉट अ लीफ, प्लीज रिमेंबर, त्याला लीफ म्हणायचं नाही. ते फक्त दिसतं लीफ सारखं, पण एक छोटीशी आउटग्रोथ असते विच लुक्स लाईक लीफ. इट इज नोन ऍज ब्रॅक्ट. त्या आउटग्रोथला काय म्हटलं जातं? ब्रॅक्ट. आता खरं तर ब्रॅक्ट ह्या काही इन्फ्लोरेसन्स मध्ये प्रेझेंट असतील, काही मध्ये अब्सेंट असतात. म्हणजे कंपल्सरी ब्रॅक्ट असतेच असं नाही. स्पीसीज टू स्पीसीज ब्रॅक्ट अगेन मे बी प्रेझेंट ऑर अब्सेंट. ठीक आहे, आणि ब्रॅक्ट ही त्या फ्लावरशी जोडलेली म्हणजे कनेक्टेड असते. फॉर एक्झाम्पल, थोडक्यात तुम्ही असं म्हणू शकता की ब्रॅक्टच्या ऍक्झिल मधून फ्लावर तयार होतो. चला, आता मी तुम्हाला एक नवीन कन्सेप्ट त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस करतो. आता ऍक्झिल म्हणजे काय? ठीक आहे, आता ऍक्झिल म्हणजे काय? सो आय विल शो यू. सो प्लीज लुक दिस. ओके, अजून एक डाऊट होता तुमचा, ब्रॅक्ट आणि कॅलिक्स हे सेम असतं का? तर नाही. कॅलिक्स हे लीफ, सॉरी, कॅलिक्स हे एका फ्लावरचा पार्ट आहे, तो इन्फ्लोरेसन्सचा पार्ट नाहीये. कॅलिक्स करोला ते कधी येतं? जेव्हा एक सिंगल फ्लावर असतं तेव्हा. ठीक आहे, सो इट्स नॉट अ कॅलिक्स, प्लीज रिमेंबर, इट्स अ ब्रॅक्ट. आणि आता ब्रॅक्ट्स ह्या ऍक्च्युली एक्झाईल पोझिशन्सला असतात. आता एक्झाईल कशाला म्हणायचं नीट समजा. इथे मी टाईप केलंय बघा, एक्झाईल, XIL. आता एक्झाईल म्हणजे काय मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. कधीही लक्षात ठेवायचे नेहमी. समजा इथे एक ही ब्रांच आहे किंवा एक ऍक्सिस आहे किंवा एक ब्रांच आहे, तर काय फरक पडत नाही त्याला, काही कसं. ह्या ब्रांच वरती एखाद्या पॉइंटला जर ही ब्रांच येणार असेल, आणखीन एक छोटी, बघा काय सांगतोय, नीट समजून घ्या. ही एक ब्रांच आहे आणि त्याच्यावरती ही दुसरी सब ब्रांच
डेव्हलप झाली. ठीक आहे, म्हणजे ही झाली मेन ब्रांच. आणि याच्यावरती समजा अजून एक ब्रांच डेव्हलप होणार असेल, तर मग ह्या दोन्हीचा पॉइंट ऑफ अटॅचमेंट जो असतो, ह्या दोघांचा पॉइंट ऑफ अटॅचमेंट जो असतो त्याला म्हटलं जातं ऍक्सिल. हे बघा इथे इथे ही पोझिशन जी आहे ना इथे दाखवलेली ही, ह्या पोझिशनला काय म्हणायचं? ऍक्सिल. ओके, आणि ऍक्सिल हा अॅक्यूट अँगल असतो, नीट लक्षात ठेवायचं. तुम्हाला माहिती असेल, तुम्ही फिजिक्स मध्ये शिकला असाल अॅक्यूट अँगल आणि ऑप्ट्यूज अँगल. मग आता बघा इथे हे दोन अँगल जर आपण विचार केले तर इकडचा अँगल कुठला आहे? वरच्या बाजूचा अॅक्यूट अँगल, बरोबर. आणि इकडे डाऊन साइडला जो अँगल आहे तो कुठला आहे? ऑप्ट्यूज, बरोबर. तर अॅक्यूट अँगलची जी पोझिशन आहे ही इथली, ह्या पोझिशनला काय म्हटलं जातं? ऍक्सिल. तुम्ही असं म्हणू शकता, दिस पॉइंट ऑफ अटॅचमेंट बिटवीन मेन स्टेम अँड इट्स ब्रांच नोन एज ऍक्सिल. मग ती मेन ही ब्रांच आलेली काही का असेना, ते लीफ असो, एखादं पान असो, म्हणजे फ्लावर असू द्या, फांदी असू द्या, फ्रूट असू द्या, काही फरक पडत नाही. कुठलीही ब्रांच जी मेन ब्रांच वरती येते आणि तिथला जो दोघांचा पॉइंट ऑफ अटॅचमेंट मधला जो हा जो अॅक्यूट अँगल असतो त्याला म्हटलं जातं ऍक्सिल. लक्षात आलं का तुमच्या हे सगळ्यांच्या काय सांगितलं मी? येस सर. ओके, ऍक्सिल म्हणजे नीट समजून घ्या. Yes, sir. का माहितीये का? कारण की ऍक्सिलरी पोझिशन, ऍक्सिल हे खूप वेळा रिपीट होणार आहे. त्यामुळे तुम्हाला हे कळलं पाहिजे की नेमकं ऍक्सिल मी कशाला म्हणतोय. ओके, इट शुड बी व्हेरी क्लिअर टू यू. ओके, so this point or position will be termed as ऍक्सिल. आता म्हणजे मी असं म्हणू शकतो ना, आता बघा इथे काय सांगतोय मी आता इथं तुम्हाला आता ऍक्सिल जर कळलं असेल तर मग आता मी तुम्हाला ब्रॅक्ट बद्दल सांगतो. हे खूप महत्वाचं आहे जे सांगतोय ते, हे खूप बेसिक आहे. बघा, समजा हा आहे पेडंकल, इथे मी ड्रॉ करतोय, नीट समजून घ्या. हा इथे ड्रॉ केलेला समजा मी आहे हा पेडंकल. मग आता या पेडंकल वरती इथे एक छोटस लीफ लाईक आउटग्रोथ तयार झालं, ज्याला काय म्हणायचं आपण? ब्रॅक्ट, बरोबर. आणि मग मी असं म्हणू शकतो आता दॅट फ्लावर्स आर डेव्हलप्ड इन द ऍक्सिल ऑफ ब्रॅक्ट. काय म्हणतोय नीट समजून घ्या, काय सांगितलं मी. आता बघा, फ्लावर्स कुठनं येणार आहे? इथे समजा याचा पेडिसिल इथनं यायला सुरुवात होते ह्या पोझिशनवर, म्हणजे हा झाला पेडिसिल आणि त्याच्यावरती इथे एक फ्लावर येईल. करेक्ट. हीच डायग्राम मी थोडीशी एनलार्ज करून इथे ड्रॉ केली. म्हणजे आता हा झाला फ्लावर, हे झालं त्याचं पेडिसिल, फ्लावरचं पेडिसिल, आणि इकडं हा ऍक्सिस झाला पेडंकल, बरोबर. म्हणजे फ्लावर्स हे कुठं येतात? इन द ऍक्सिल ऑफ ब्रॅक्ट. म्हणजे मगाशी मी तुम्हाला जे स्टेटमेंट सांगितलं ना की फ्लावरच्या बेसला ब्रॅक्ट असते, याच्यापेक्षा चांगलं स्टेटमेंट कुठलं आहे? ब्रॅक्टच्या ऍक्सिल मध्ये फ्लावर्स असतात. कळतंय का डिफरन्स तुम्हाला काय सांगतोय? मी तुम्हाला मगाशी समजण्यासाठी फक्त एक स्टेटमेंट, रफ स्टेटमेंट केलं होतं की फ्लावरच्या बेसला जी छोटी लीफ लाईक आउटग्रोथ असते त्याला म्हटलं जातं ब्रॅक्ट. ते थोडंसं बरोबर होतं, पण अगदी करेक्ट स्टेटमेंट काय आहे? ब्रॅक्टच्या ऍक्सिल मध्ये फ्लावर्स डेव्हलप होतात. समजलं काय सांगितलं ते? समजतंय का काय सांगतोय? येस सर. कन्फ्युजन नको याच्यामध्ये काय, ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट द पार्ट्स ऑफ अ टिपिकल इन्फ्लोरेसन्स. हा एक टिपिकल इन्फ्लोरेसन्स, ठीक आहे.
सो आता जस्ट क्विकली मी परत एकदा सगळं रिवाइज करतो, म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन नाही होणार काय सांगतोय ते. चला आपण आता क्विकली हे 2-3 गोष्टी सगळ्या समजून घेऊ व्यवस्थित, वन बाय वन. बघा, सो वी आर डिस्कसिंग अबाउट द इनफ्लोरेसन्स. By definition, inflorescence it's a special branch on which group of flowers are arranged. Now this special branch is known as peduncle, or it is also known as floral axis. So you can say that peduncle has the arrangement of flowers on this axis or on the floral axis. Now the length of the peduncle, the size, shape of the peduncle varies from plant to plant or species to species. हे पण महत्वाचं आहे, that length of the peduncle is always varying. It may be short, it may be long, it may be disc like, it may be short like this, it may be flat from species to species. पुढे घेणार आहोत आपण. Now the peduncle shows the arrangement of flowers on its axis. Now there are always the two types of flowers are seen, the older flower and young flower. Now look, their positions may be different on this axis. इथे ह्या डायग्राम मध्ये इथे दिसतंय की बेसला ओल्डर आहे, टिपला यंग आहे. या पोझिशन उलट्याही होऊ शकतात. But both type of flowers are seen. Old flower stands for a matured open flower, while the young flower stands for a newly formed or newly open or a flower bud. Now next part, in some plants the flowers show a stalk. It is known as pedicel. Now what is the role of pedicel? Pedicel attaches the flower with peduncle. Right? Now in some plants this pedicel may be absent. So species to species the pedicel may be present or it may be absent. Now first case, if the pedicel is present in the flower, then the flower is known as pedicellate flower. But if it is absent, now look here in the second diagram, you will find that the pedicel is absent, means these flowers are directly attached to the main peduncle. In that case, such flowers are known as sessile flowers. पहिल्या केस मध्ये तुम्ही त्या फ्लावर्सला काय म्हणायचं, जर देठ असेल तर त्याला म्हणायचं पेडिसिलेट फ्लावर्स, आणि जर त्यांच्यामध्ये पेडिसिल नसेल, तो अब्सेंट आहे, तर त्याला म्हटलं जातं सेसाइल फ्लावर्स. आणि असे सेसाइल फ्लावर्स हे पेडंकल वरती डायरेक्टली अटॅच्ड असतात, त्यांना कुठलाही तिथे स्टॉक नसतो. आता लास्ट पॉइंट. नाउ देयर इज also presence of one leafy appendage, or you can say a leaf-like outgrowth, which is known as bract. So this leaf-like outgrowth here shown in the diagram is representing the bract. So more correctly you can say that actually flowers are developed in the axil of the bract. Please remember this. फ्लावर ससाइल आहे की पेडिसिलेट आहे काही फरक पडत नाही, पण तुम्ही असं म्हणू शकता that flowers arise in the axil of the bract. Axil म्हणजे काय? The point of attachment between main axis and its branch. So इथे फ्लावर्स तयार होतात axil मध्ये. आता परत एकदा दोन चान्सेस आहेत. ब्रॅक्ट मे बी प्रेझेंट और मे नॉट बी, म्हणजे ऍबसेंट असू शकतो. प्लांट टू प्लांट बदलतं परत एकदा ते. जर ब्रॅक्ट प्रेझेंट असेल तर त्याला म्हटलं जातं ब्रॅक्टिएट फ्लावर.
आणि जर ब्रॅक्ट अब्सेंट असेल तर त्याला म्हटलं जातं ई ब्रॅक्टिएट फ्लावर. ते पुढे आपण डिटेलमध्ये घेणार आहोत, काळजी करू नका त्याची. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द एक्सप्लेनेशन ऑफ पार्ट्स ऑफ इन्फ्लोरेसन्स. Now everyone please tell me, have you understood this? Yes, sir. Yes, sir. Sir. Yes, sir. Okay, good. शिकवलेलं समजतंय ना सर्वांना Yes, काय sir. चाललंय समोर ते? Yes, sir. ओके, घाई होत नाही, जास्त फास्ट होत नाही, कळतंय व्यवस्थित? बरं, कुणी आहे का ज्यांना कोणाला कळलं नाही असेल तर तसं सांगा मला फ्रँकली, आपण त्याच्यावरती काहीतरी सोल्युशन काढूया. कुणी आहे का, काही अडचण आहे समजण्यामध्ये, काय चाललंय कळत नाही असं कुणी आहे का? असं असेल तर प्लीज टेल मी. No, sir. ओके, फाईन, देन गुड. चला, आता दिस इज ऑल अबाउट द पार्ट्स ऑफ इन्फ्लोरेसन्स. आता याचं आपण थोडंसं ना एक 5 मिनिटामध्ये थेरॉटिकल डिस्क्रिप्शन घेऊ आणि मग आपण थांबूया. हे बघा, जेव्हा आधी मी आता जिथं पार्ट वेगवेगळे दाखवले हेच मी परत थोडेसे डिटेलमध्ये देतो, म्हणजे तुम्हाला वाचले की थोडं आणखी लक्षात येईल. हे बघा, इथे देऊ, इथे सॉरी दिले बघा इथे पार्ट्स ऑफ इन्फ्लोरेसन्स. आता इथे दिले तेच मी परत सांगतोय. पहिला पेडंकल, हे वाचा तुम्ही एकदा व्यवस्थित. इट्स अ रिप्रोडक्टिव्ह शूट or axis that bearing many flowers. Now it is usually elongated, sometimes flat or cup-shaped receptacle. So the size and the shape and length of the peduncle is different in each and every plant species. Now second is pedicel. So it's a stalk of the single flower on the peduncle. म्हणजे एका सिंगल फ्लावरचा तो स्टॉक असतो. Now here it has been given that flowers with pedicel, it's termed as pedicellate, while the flower without pedicel is termed as sessile. ह्या दोन टर्म्स दिल्यात बघा, पेडिसिलेट आणि सेसाईल. पेडिसिल असेल तर पेडिसिलेट म्हणायचं, नसेल म्हणजे विदाउट पेडिसिल असेल तर त्याला म्हणायचं सेसाईल. ओके, नाउ द थर्ड important point, bract. So it's a leafy appendage at the base of the pedicel, or you can say at the base of flower. Now it may be present or absent. ब्रॅकच्या पोझिशन बदलतात, ते प्रेझेंट असू शकतं किंवा अब्सेंट असू शकतं. तर इथे प्रेझेंट असेल तर त्याला ब्रॅक्टिएट म्हणतो आपण, नसेल तर ई ब्रॅक्टिएट. आता युजली हे ग्रीन असतात. इट मे बी ग्रीन लाईक लीफ और मे बी कलर्ड. काही प्लांट्स मध्ये हे ग्रीन असतात, तर काही मध्ये अतिशय मोठे असतात, हे छोटे नसतात, अगदी मोठे असतात आणि कलरफुल असतात, अट्रॅक्टिव्ह असतात, छान असे. तुम्ही बोगनवेल पाहिलंय का? त्याला तुम्ही मराठीत कागदी फुल म्हणता, पाहिलंय का ते कधी कुणी? Yes, sir. बरोबर. तुम्ही नीट कागदी फुलाचा जो फ्लावर्स आहेत ना, ते तुमच्या एकदा व्यवस्थित जवळून बघा तुम्ही एकदा, जर तुम्हाला शक्य झालं तर. त्याच्यामध्ये ज्या लाल गुलाबी कलरच्या ज्या तुम्हाला मोठ्या मोठ्या पाकळ्या दिसतात, ते ऍक्च्युली फ्लावर नाहीये, ती ब्रॅक्ट आहे. आणि खरं फ्लावर त्याच्या आतमध्ये एक छोटस व्हाईट कलरचं फ्लावर असतं बघा. नसेल बघितलं ना, परत काळजीपूर्वक बघा, हे व्यवस्थित. कागदी फुलाचं पूर्ण फुल घ्यायचं, एक एंटायर तुटू न देता, आणि एक सेंटरला बघायचं. त्या सेंटरला एक छोटस ना असं आपल्या फ्लावर पॉट सारखं एक छोटस व्हाईटिश कलरचं एक फ्लावर असतं. आणि तुम्ही बघाल की हे मोठ्याच्या मोठं जे तुम्हाला पाकळी सारखं दिसतंय बाहेरच्या बाजूला कलरफुल, ती ब्रॅक्ट असते, की जी त्या फ्लावरच्या बेस पासून अराईज झालेली आहे. तुम्ही एकदा बघा काळजीपूर्वक, जर तुम्हाला अवेलेबल झालं तर. म्हणजे तुम्हाला काय सांगतोय कळेल की ब्रॅक्ट ह्या छोट्या लीफ लाईक पण असू शकतात ग्रीन कलरच्या, किंवा काही प्लांट्स मध्ये ते अतिशय मोठे असतात, कलरफुल असतात आणि अट्रॅक्टिव्ह असतात. ठीक आहे, सो दिस इज ऑल अबाउट द डिफरंट पार्ट्स ऑफ इन्फ्लोरेसन्स. इज इट फाइन विथ द लेक्चर? Yes, sir. Okay. Yes, sir. Fine, fine. So if you understood this, then we are supposed to stop here. So now please note down your attendance in the chat box quickly.
Please note down your attendance in the chat box. Hmm. Everyone, have you noted your attendance? ना देर मी सोडून टोटल 13 स्टुडंट्स आहेत आणि म्हणजे मला दिसत आहेत 13 स्टुडंट्स, 12 लोकांनीच अटेंडन्स रेकॉर्ड केली. अजून कोण राहिलंय? झालेत का सगळे? व्हेरी गुड, नो प्रॉब्लेम. So this is all about today's lecture. Rest we will discuss in tomorrow's lecture. So now we will stop here. हा सर्वांनी गुगल क्लासरूम एक इन्स्ट्रक्शन थोडीशी, मी गुगल क्लासरूम तुम्हाला इन्स्टॉल करायला सांगितलं होतं. बऱ्याचशा लोकांनी ते इन्स्टॉल केलंय आणि एक 15 ते 16 स्टुडंट जॉईन पण झालेत. त्याच्यावरती मी पहिल्या चॅप्टरच्या नोट्स या पीडीएफ मध्ये टाकल्यात बघा. तुम्ही तिथे बघून घ्या. तिथे तुम्हाला त्या नोट्स पीडीएफ मध्ये अटॅच फाईल मिळून जाईल. ठीक आहे. आणि अजून कोणी केलं नसेल जॉईन तर जॉईन करा. हे बघा, तुमचाच मोबाईल पाहिजे की असं काही नाही. तुमच्याकडे तुमचा नसेल ना, तुम्ही तुमच्या घरच्या कुठल्याही स्मार्टफोनवरती ते करू शकता. तुमच्या पप्पांच्या, भावाच्या, कुणाच्याही मोबाईलवरती ते तुम्ही इन्स्टॉल करा. त्याच्यावरती तुम्हाला त्या नोट्स पडल्या ना की तुम्हाला त्या वर्षभर अवेलेबल असतात. म्हणजे त्याच्यावरचा कंटेंट कधीही डिलीट होत नाही. तो आमच्याकडे सेव्ह असतो प्रॉपरली. तुम्हाला वर्षभर त्या नोट्स कधीही अवेलेबल असतात. म्हणजे तुम्हाला त्याच्यावरती टीचिंग मटेरियल वगैरे मी सगळं त्याच्यावरती देणार आहे. सगळं प्रॅक्टिकलचं मटेरियल असेल, काही रायटिंग मटेरियल आहे, नोट्स आहेत, काही क्वेश्चन बँक असतील, ते सगळं त्याच्यावरती दिलं जाईल. ठीक आहे. त्याच्यावरून काय ते डिलीट होणार नाही कधी. तुम्ही नंतर कधीही बघू शकता. ठीक आहे. आणि कसं होतं, व्हॉट्सअपला कसं होतं, तुम्ही उशिरा जॉईन झाले तर त्या मुलांना ते बघायला मिळत नाही. क्लासरूमला कधीही जॉईन करा, मटेरियल इज ऑलवेज अवेलेबल. सो प्लीज इन्स्टॉल. नसेल केलं तर तुमचे फ्रेंड्स आहेत ज्यांनी अजून तुम्हाला माहिती आहेत की जे फ्रेंड तुम्ही आहेत तुमचे जे आपल्या ऍडमिशन घेतले, काही येत नाहीत अजून लेक्चरला, ते पण तसे त्यांना इन्फॉर्म करा. ठीक आहे. तर मग चला थांबूया आपण इथे. बाकीचं उद्याच्या लेक्चरमध्ये घेऊया.